महर्षी पब्लिक स्कूल अमरावती, वर्ग 8वा, विषय मराठी, कविता 11, जीवन गाणे. कविता 11, जीवन गाणे. आता जीवन गाणे म्हणजे जीवनाचं एक संगीत जे आहे, तर ते संगीत या ठिकाणी प्रस्तुत केलेलं आहे. जीवन गाणे म्हटलं की जे मनुष्याच्या जीवनाचं जे गाणं आहे, ते गाणं या कवितेमध्ये प्रस्तुत केलेलं आहे. की जीवनाचं एक संथ गाणं जे आहे ते या ठिकाणी मांडलेलं आहे किंवा प्रस्तुत केलेलं आहे. आता ही जी कविता आहे, ती कविता वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी देण्यात आलेली आहे. आता जीवन गाण्याच्या मागचं कारण काय असावं की वर्ग 8वीच्या मुलांना हे जे जीवन गाणे आहेत, ते जीवन गाणे का देण्यात आलेले आहेत? तर ती कविता आपण अभ्यासणार आहोत. तर जीवन गाणे ही कविता नितीन देशमुख यांनी लिहिलेली आहेत. जीवन गाणे ही कविता नितीन देशमुख यांनी लिहिलेली आहेत. त्यांचा जन्म 1974 मध्ये झाला. त्यांचा जन्म कधी झाला? 1974. प्रसिद्ध कवी व लेखक, प्रसिद्ध कवीसुद्धा आहेत आणि लेखकसुद्धा आहेत. त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विविध विषयावरील जी काव्यरचना आहे, ती काव्यरचनासुद्धा प्रसिद्ध आहे. त्यांच्या काव्यातून निसर्ग व निसर्गापासून मिळणाऱ्या विविध गोष्टी यावरील मार्मिक भाव आढळून येते. काय तर काव्य व निसर्ग व निसर्गापासून मिळणाऱ्या विविध गोष्टी यावरील मार्मिक भाष्य आढळून येते. यावरून मार्मिक जे भाष्य आहेत, ते काय होऊन येते? आढळून येते. निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्ये व संस्कार शिकवत असतात. निसर्गातील जे विविध घटक आहेत, ते विविध घटक आपल्याला काय करत असतात? काही ना काहीतरी शिकवत असतात. प्रस्तुत कवितेतून कवीने निसर्गातील विविध घटकांकडून शिकता येणाऱ्या गोष्टी थोडक्यात पण मार्मिकपणे मांडल्या आहेत. निसर्गापासून ज्या विविध गोष्टी शिकता येतात, त्या प्रस्तुत कवितेत थोडक्यात मांडलेल्या आहेत, परंतु त्या कशा मांडलेल्या आहे? मार्मिकपणे मांडलेले आहेत. प्रस्तुत कविता किशोर सप्टेंबर 2009 या मासिकातून घेतलेले आहेत. की ही जी कविता आहे, ही कविता 2009 या
सप्टेंबर या मासिकातून घेतलेली आहे. पुन्हा एकदा आपण कवितेचा परिचय बघूया की नेमकं काय दिलेलं आहे. की ही जी कविता आहेत, ही कविता कोणी लिहिलेली आहेत? नितीन देशमुख यांनी लिहिलेली आहेत. त्यांचा जन्म 1900 कधी झाला? त्यांचा जन्म 1974 मध्ये झाला. 1974 मध्ये झाला. प्रसिद्ध कवी व लेखक. प्रसिद्ध कवी व लेखक जे होते ते नितीन देशमुख होते. तर प्रसिद्ध कवी व लेखक म्हटल्यानंतर की आणि विविध विषयांवरील त्यांनी काय केलेली आहे? काव्यरचना केलेली आहे. विविध विषयांवर काय केलेली आहे? काव्यरचना केलेली आहे. त्यानंतर त्यांच्या काव्यातून निसर्गातील विविध घटक आपल्याला काय म्हटलेलं आहे की काव्यातून निसर्ग व निसर्गापासून मिळणाऱ्या विविध गोष्टी यावरील जे मार्मिक भाष्य आहेत ते मार्मिक भाष्य आढळून येते. मार्मिक जे भाष्य आहेत ते भाष्य आढळून येते. निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्ये व संस्कार शिकवत असतात. काही ना काहीतरी मूल्ये आपल्याला शिकवत असतात. काही ना काही मूल्ये ते आपल्याला शिकवत असतात. प्रस्तुत कवितेतून कवीने निसर्गातील विविध घटकांकडून शिकता येणाऱ्या गोष्टी थोडक्यात पण मार्मिकपणे मांडल्या आहेत. की निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्ये व संस्कार शिकवत असतात. प्रस्तुत कवितेतून कवीने निसर्गातील विविध घटकांकडून शिकता येणाऱ्या गोष्टी थोडक्यात पण मार्मिकपणे मांडल्या आहेत. प्रस्तुत कविता किशोर सप्टेंबर 2009 या मासिकातून घेतली आहे. ऐका, वाचा व म्हणा. या सृष्टीचे मंजूळ गाणे जगणे मजला शिकवून गेले. झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला. तुळशीवरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले. या सृष्टीचे मंजूळ गाणे जगणे मजला शिकवून गेले. झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला. तुळशीवरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले. प्रेम काय ते कुणान ठावे नदी सागरा जीव का लावे. स्वैर होऊनी नदीचे पडणे जगणे मजला शिकवून गेले. बुलंद तरीही असे हौसले पिल्लासाठी किती सोसले. चिवचिवणाऱ्या चोची मधले दाणे मजला शिकवून गेले. सागराची अथांगता अन ही वृक्षाची स्थितप्रज्ञता.
दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले. ही आहे कविता. ही लिहिली नितीन देशमुख यांनी. तर पुन्हा एकदा आपण या कवितेचं रिपीट करून घेऊ. त्यानंतर काय होईल, मग त्यानंतर आपण कवितेचा भावार्थ समजून घेऊ. या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले. झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला. तुळशीवरल्या त्या पणतीचे जडणे मजला शिकवून गेले. प्रेम काय ते कुणान ठावे. नदी सागरा जीव का लावे. स्वैर होऊनी नदीचे पळणे जगणे मजला शिकवून गेले. बुलंद तरीही असे हौसले पिलासाठी किती सोसले. चिवचिवणाऱ्या चोची मधले दाणे मजला शिकवून गेले. सागराची अथांगता ही वृक्षाची स्थितप्रज्ञता. दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले. या निसर्गाचे जे मधुर गाणे आहेत त्याने मला जगावे कसे हे शिकवले. नेहमी आनंदाने व सौंदर्यपूर्ण जगायला शिकवले. निसर्गाने काय केलं की हे जे निसर्गाचं मधुर गाणं आहे ते मधुर गाणे मला जगावे कसे हे शिकवले. नेहमी आनंदाने व सौंदर्यपूर्ण जगायला शिकवले. आकाशात चमकणारा तेजस्वी चंद्र व लुकलुकणारे चांदणे यांनी मला कसे जगावे ते शिकवले. दिशाहीन निरुद्देश भरकटलेल्या या जगात संस्काराची कुणाला जाणीवच नाही. पण तुळशी वृंदावनात संथपणे तेवत असलेल्या पणतीने मला कसे परोपकारासाठी जडावे हे शिकवले. स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश द्यावा ही शिकवण मला पणतीने दिली. या ठिकाणी कवितेचा भावार्थ काय म्हणतात की पहिलं जे कडवं आहेत की या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले. झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. म्हणजे या निसर्गाचे जे मधुर गाणे आहेत त्याने मला जगावे कसे हे शिकवले. नेहमी आनंदाने व सौंदर्यपूर्ण जगायला शिकवले. आकाशात चमकणारा तेजस्वी चंद्र व लुकलुकणारे चांदणे यांनी मला कसे जगावे ते शिकवले. दिशाहीन निरुद्देश भरकटलेल्या या जगात, दुसरा कडव्याचा अर्थ आहे की भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला. तुळशीवरल्या त्या पंथीचे जळणे मजला शिकवून गेले. या ठिकाणी म्हटलेलं आहे की भरकटलेल्या या जगात नाही संस्काराची जाण कुणाला. तुळशीवरल्या त्या पंथीचे जळणे मजला शिकवून गेले. दिशाहीन निरुद्देश भरकटलेल्या या जगात संस्काराची कुणाला जाणीवच नाही. पण तुळशी वृंदावनात संथपणे तेवत असलेल्या पणतीने
मला कसे परोपकारासाठी जळावे हे शिकवले. स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश द्यावा ही शिकवण मला पंतीने दिली. खरे प्रेम काय असते ते कुणालाच माहीत नाही. सगळे प्रेम मतलबी आहेत. हे नंतरच्या कडव्याचं आहे. प्रेम काय ते कुणा न ठावे, नदी सागरा जीव का लावे. स्वैर होऊनी नदीचे पडणे, जगणे मजला शिकवून गेले. खरे प्रेम काय असते हे कुणालाच माहीत नाही. सगळे प्रेम मतलबी आहेत. तरी नदी समुद्रात विलीन होते. ती समुद्रावरून जीव ओवाळून टाकते, त्याला समर्पित होते. प्रेमापोटी नदीचे सागराला मिळण्यासाठी स्वच्छंदी धावणे, मला जगायचे कसे ते प्रेमात कसे समर्पण असावे ते शिकवून गेले. त्यानंतर आहे बुलंद तरीही असे हौसले, पिलांसाठी किती सोसले. चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणे मजला शिकवून गेले. आपल्या मुलाबाळांसाठी विराट इच्छांची पूर्तता करण्यासाठी सगळे सहन केले. पक्षी आपल्या पिलांसाठी दाणे शोधतात. त्या निरागस चिवचिवणाऱ्या चोचींमधले दाणे मला जीवन कसे जगावे हे शिकवून गेले. मुलाबाळासाठी खस्ता खाणे, त्यांचे संगोपन करणे हे माझे खरे जीवन होते. त्यानंतर शेवटचं कडवं आहेत. सागराची यथांगता अन ही वृक्षाची स्थितप्रज्ञता. दुसऱ्यासाठी घाव सोसणे, जगणे मजला शिकवून गेले. समुद्राची शीतलता आणि झाडाची अविचलता, मला दुसऱ्यांसाठी घाव कसे झेलावे हे शिकवून गेले. कितीही संकटे आली तरी डगमगायचे नाही, हे मला समुद्राने व झाडांनी शिकवले. त्यांच्या धैर्यातून मी कसे जगावे हे शिकलो. निसर्गातील प्रत्येक घटकाने मला जगण्याची शिकवण दिली आहे. हा झाला कवितेचा भावार्थ. पुन्हा एकदा आपण भावार्थ पाहून घेऊ. त्यानंतर थोडक्यात प्रश्न उत्तरे पाहून घेऊ. या निसर्गाचे पहिल्या कडव्याचा अर्थ आहे की या निसर्गाचे जे मधुर गाणे आहेत त्याने मला जगावे कसे हे शिकवले. नेहमी आनंदाने व सौंदर्यपूर्ण जगायला शिकवले. आकाशात चमकणारा तेजस्वी चंद्र व लुकलुकणारे चांदणे यांनी मला कसे जगावे ते शिकवले. दिशाहीन निरुद्देश भरकटलेल्या या जगात संस्काराची कुणाला जाणीवच नाही. पण तुळशी वृंदावनात संतपणे तेवत असलेल्या पंतीने मला कसे परोपकारासाठी जळावे हे शिकवले. स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश द्यावा ही शिकवण मला पंतीने दिली. खरे प्रेम काय असते ते कुणालाच माहीत नाही. सगळे प्रेम मतलबी आहेत. तरीही नदी समुद्रात विलीन होते. ती समुद्रावरून जीव ओवाळून टाकते, त्याला समर्पित होते. प्रेमापोटी नदीच सागराला मिळण्यासाठी स्वच्छंदी धावणे, मला जगायचे कसे, प्रेमात कसे समर्पण करावे असावे ते शिकवून गेले. आपल्या मुलाबाळांसाठी विराट इच्छांची पूर्तता करण्यासाठी सगळे सहन केले. पक्षी आपल्या पिल्लांसाठी दाणे शोधतात. त्या निरागस चिवचिवणाऱ्या चोचींमधले दाणे मला जीवनभर कसे जगावे ते शिकवून गेले. मुलाबाळांसाठी खस्ता खाणे, त्यांचे संगोपन करणे हे माझे खरे जीवन होते. समुद्राची विशालता आणि झाडांची अविचलता मला दुसऱ्यांसाठी घाव कसे झेलावे हे शिकवून गेले. किती संकटे आली तरी डगमगायचे नाही, हे मला समुद्राने आणि झाडांनी शिकवले. त्यांच्या धैर्यातून मी कसे जगावे ते शिकलो. निसर्गातील प्रत्येक घटकाने मला जगण्याची शिकवण दिली आहे.
त्यानंतर आहे प्रश्न उत्तर. कवीच्या अनुभवातले जग, एक भरकटलेले आणि दुसरे संस्काराची जाणीव नसलेले. कवीला जगणे शिकवणारे कवितेतील घटक. कवीला जगणे शिकवणारे कवितेतील घटक: चंद्र, चांदणे, पंती, नदी, पक्षी, सागर, वृक्ष. त्यानंतर आहे कवितेच्या आधारे खाली तक्ता पूर्ण करा. इकडे आहे कवीला जगणे शिकवणारे घटक आणि या घटकांपासून कवी काय शिकले ते. चंद्र, चांदणे, पंती, नदी, पक्षी, सागर आणि वृक्ष. चंद्र चांदणे झिलमिलणे, पंती जळणे, नदी स्वैर पळणे, पक्षी चिवचिवणे, सागर वृक्ष अथांगता स्थितप्रज्ञता. त्यानंतर आहे बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु. हा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. दुसऱ्यासाठी घाव सोसणे या ओळीतील तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. निसर्गातील कोणत्याही 5 गोष्टींपासून तुम्हाला काय काय शिकता येईल याविषयी मित्रांशी चर्चा करा व वर्गात सांगा. हम किस तरीके से बिहेव करें तो हमारा जीवन एक सुंदर गाना बन सकता है, एक सुंदर तराना बन सकता है, ये बातें यहाँ पे बताई गई है. इस कविता के कवि है नितिन देशमुख. हर बच्चा बनेगा पढ़ाई में और भी अच्छा जब बायजूस क्लासेस पर मिलेगा 2T. फिर आगे लिखा हुआ है त्यांच्या विविध विषयांवरील काव्य रचना प्रसिद्ध आहेत. अलग अलग विषय पर उन्होंने उनकी कविताएं की है. त्यांच्या काव्यातून निसर्ग व निसर्गापासून मिळणाऱ्या विविध गोष्टी यावरील मार्मिक भाष्य आढळून येते. इसका मतलब उनके कविताओं में नेचर और नेचर से मिलने वाली अलग अलग चीजें उनके बारे में इसमें बड़ी अच्छी तरीके से उन्होंने लिखा हुआ है. बड़ा इंटरेस्टिंग लिखा हुआ है. मार्मिक भाष्य मतलब इंटरेस्टिंगली उन्होंने इसके ऊपर बोला हुआ है. निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्ये व संस्कार शिकवत असतात. प्रस्तुत कवितेतून कवीने निसर्गातील विविध घटकांकडून शिकता येणाऱ्या गोष्टी थोडक्यात पण मार्मिकपणे मांडल्या आहेत. प्रस्तुत कविता किशोर सप्टेंबर 2009 या मासिकातून घेतली आहे. निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्य व संस्कार शिकवत असतात, ऐसा यहाँ पर लिखा हुआ है. इसका मतलब नेचर में जो भी छोटी मोटी बातें होती है, अलग अलग एलिमेंट्स होते हैं, उन एलिमेंट से, उन घटकों से हमें बहुत कुछ अलग अलग वैल्यूज और अलग अलग संस्कार हमें सीखने को मिलते हैं. प्रस्तुत कवितेतून कवीने निसर्गातील विविध घटकांकडून शिकता येणाऱ्या गोष्टी मार्मिकपणे मांडल्या आहेत. मतलब जो बातें हमें इस नेचर से सीखने को मिलती है वो बड़े इंटरेस्टिंग तरीके से उन्होंने इसमें प्रेजेंट की है, हमारे सामने रखी है. ये इनकी कविता किशोर इस नाम का एक मैगजीन है जो सितंबर 2009 मतलब सितंबर 2009 में पब्लिश हुआ था. उसमें उन्होंने ये कविता लिखी थी. उस मैगजीन में ये कविता पब्लिश हुई थी. अब हम इस कविता को पढ़ेंगे और इस कविता का फर्स्ट स्टैंजा जो है
वो मैं यहाँ पे पढ़ता हूँ और उसका मीनिंग आपको बताता हूँ। या सृष्टीचे मंजुळ गाणे जगडे मजला शिकवून गेले, झिलमिलणारे चंद्र चांदणे जगडे मजला शिकवून गेले। सृष्टीचे मंजुळ गाणे, सृष्टि मतलब नेचर, प्रकृति। इस नेचर का एक अपना सुंदर सुरीला मधुर गाना है। मंजुळ मतलब मधुर मीठा गाना है जो सुनने को बड़ा अच्छा लगता है। उसके नियमों के मुताबिक वो चलती है। ये नेचर अपने रूल्स के हिसाब से चलता है जो बड़ा अच्छा होता है और हमें उससे बहुत कुछ सीखने को मिलता है। क्योंकि जिस तरीके से इस सृष्टि में अलग अलग मौसम आते हैं, अलग अलग ऋतु आते हैं, रात दिन कभी रात, ये चलता रहता है, तो अपने नियमों अनुसार ये सृष्टि चलती रहती है। तो ये मुझे बहुत कुछ सिखा के चला जाता है कि हमने भी अपने नियम अनुसार जीवन जीना चाहिए। इसके लिए कवि यहाँ कहते हैं जगडे मजला शिकवून गेले। ये सृष्टि का ये सुंदर गाना है, जो तराना है, जो सुंदर गति में चल रहा है, वो मुझे बहुत कुछ सिखा के चला गया। झिलमिलणारे चंद्र चांदणे जगडे मजला शिकवून गेले मतलब आकाश में जो चांद सितारे चमक रहे हैं, जगमगा रहे हैं, वो भी मुझे बहुत कुछ सिखा कर जाते हैं। सृष्टि का सुंदर गाना और जो चांद है और तारे हैं, उनका शीतल प्रकाश भी मुझे बहुत कुछ सिखाता है कि दूसरों के जीवन में सुंदर नज़ारे देकर, दूसरों के जीवन में प्रकाश देकर भी हम लोग खुश रह सकते हैं। तो ये बातें कवि को यहाँ पे सीखने को मिलती है। अब हम आगे बढ़ेंगे और कवि आगे की पंक्तियों में क्या कहना चाहते हैं वो देखेंगे। कवि कहते हैं भरकट लेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला, तुळशी वरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले। भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला। यहाँ ये भरकटलेल्या, ये जो शब्द आया हुआ है, इसका मतलब ये है कि भटके हुए, भरकटलेल्या जगात, भटके हुए इस दुनिया में संस्कारांची जाण कुणाला नाही। मतलब संस्कार क्या होते हैं, सही आचरण क्या होता है, वो आज हम भूल चुके हैं। आज इस दुनिया में कई बार बहुत सारे जगह पर ऐसा देखने को मिलता है कि लोग एक दूसरे के साथ गलत व्यवहार करते हैं, गलत तरीके से पेश आते हैं, गलत बिहेव करते हैं। एग्जाम्पल अगर हम कहें तो आजकल कई बच्चे भी बड़ों का सम्मान नहीं करते, उनको रिस्पेक्ट नहीं देते, सम्मान से, आदर से उनके साथ बातचीत नहीं करते। ऐसी कुछ बातें हैं। कुछ चीज़ों का हमने सम्मान करना चाहिए, कुछ बातों को हमने फॉलो करना चाहिए, जो हमारे वैल्यूज है, मूल्य है, वो बातें हम लोग फॉलो नहीं करते। तो कहने का मतलब आज हम संस्कार जो है, जो हमारे ऊपर पहले से हमारे पिताजी, हमारी माता या उनके दादाजी, उनके पिताजी, ये सब हमारे ऊपर संस्कार करते आए हैं, ये सब संस्कार आज हम कहीं ना कहीं भूल रहे हैं। तो ये आज दुनिया तंत्र विज्ञान की नई इस दुनिया में टेक्नोलॉजी का ये नया वर्ल्ड है। ये टेक्नोलॉजी में हम लोग आगे तो बढ़ रहे हैं, डेवलपमेंट तो कर रहे हैं, लेकिन कहीं ना कहीं हमारे संस्कार पीछे हटते जा रहे हैं, उनको उतनी वैल्यू नहीं दी जा रही है। इसलिए कवि यहाँ कहते हैं कि भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला।
तुळशी वरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले। मतलब तुलसी जो होती है आंगन में हमारे, उस तुलसी पर हम लोग हर रोज शाम को एक दिया रखते हैं। वो दिया उस तुलसी के सम्मान स्वरूप वहां पे रखा जाता है और वो दिया उजाला देने का काम करता है, अंधेरे में रोशनी देने का काम करता है। तो वो जो है उसका खुद को जलकर दूसरों को रोशनी देना, ये जो बात है ये हमें बहुत कुछ सिखा के चली जाती है कि हमने भी हमारे जीवन को किसी दूसरे के जीवन में प्रकाश लाने के लिए, किसी दूसरे के जीवन में खुशी लाने के लिए इस्तेमाल करना चाहिए। हमारा जीवन दूसरों को खुश करने में, दूसरों के जीवन में जो अंधकार है उसको दूर करने में अगर हम लोग हमारे जीवन को लगाए तो हमारा जीवन बेहतर साबित हो सकता है। सच्चाई में हम लोग बेहतर काम कर सकते हैं, हमारा जीवन किसी के काम आ सकता है। ये हमें इस नेचर से सीखना चाहिए। नेक्स्ट स्टैंजा में कवि क्या कहते हैं? कवि कहते हैं, प्रेम कायते कुणान ठावे, नदी सागरा जीव का लावे, स्वैर होवनी नदीचे पळणे, जगणे मजला शिकवून गेले। प्रेम कायते कुणान ठावे मतलब आज की दुनिया में सच्चा प्यार क्या होता है ये किसी को पता नहीं है। कुणान ठावे, ठावे मतलब पता होना, न ठावे पता नहीं होना। तो प्रेम क्या है, प्यार क्या है, ये आज असलियत में किसी को पता नहीं है। इसके लिए वो यहाँ पे उदाहरण देते हैं, नदी सागरा जीव का लावे। नदी छोटी होती है, सागर बड़ा होता है। नदी का पानी मीठा है, सागर का पानी खारा है, फिर भी सागर में आखिरकार जाकर वो मिलती है। बड़ों के सामने हमने लीन होना चाहिए, बड़ों के चरणों में हमने नतमस्तक होना चाहिए, झुकना चाहिए। तो ये क्यों वहां पे वो अपना समंदर को मिलकर अपनी जो सम्मानता है उसके लिए व्यक्त कर रही है, अपना जो रिस्पेक्ट है उसको दे रही है। तो बात यही है कि हम छोटे हैं, आखिरकार हमें बड़ों के साथ जो बड़ा बहाव है उसके साथ मिलकर ही आगे बढ़ना है। तो नदी सागरा जीव का लावे, नदी सागर को इतना दिल क्यों लगा रही है ये हमने समझना चाहिए कि हम छोटे इकट्ठे रह के काम नहीं बनेगा, एक साथ होंगे तो काम बनेगा। तो हमने एक साथ होना चाहिए, प्यार बढ़ाना चाहिए, आपस में मिल बांट के प्यार को देकर लेकर हम एक दूसरे के साथ इकट्ठे रहने में ही सही जिंदगी बन जाएगी। स्वैर होवनी नदीचे पळणे, जगणे मजला शिकवून गेले। उस सागर के लिए, उस सागर को मिलने के लिए वो नदी स्वैर होने मतलब एकदम मुक्त होकर, फ्री होकर वो दौड़ रही है। पळणे वो दौड़ रही है एकदम फ्री होकर, जैसे जब कब जाकर उस सागर से मेरी मुलाकात होगी ये उसके मन में आस लगी हुई है। तो वो दौड़ भाग के उस सागर को मिलने चली जा रही। तो इतना उतावलापन, इतना जो उसकी आतुरता है, उसका जो एक्साइटमेंट है सागर को मिलने का, ये एक्साइटमेंट हम लोग को एक दूसरे को मिलने का होता है क्या? हमारे रिश्तों में, हमारे दोस्तों में, हमारे घर में, फैमिली में जो हम एक दूसरे को मिलने के लिए इतने बेकरार आज दिखाई देते हैं क्या? हमने उतना बेकरार एक दूसरे को मिलने के लिए रहना चाहिए, उतना एक्साइटमेंट हमारे अंदर होना चाहिए। हम लोग एक दूसरे से दूर रहकर फायदा नहीं है, एक दूसरे के साथ रहेंगे, इकट्ठे रहेंगे तो ही बात बनेगी। ये मैसेज कवि यहाँ पे देना चाहते हैं। आगे कवि क्या कहते हैं? बुलंद तरीही असे हौसले, पिल्लासाठी किती सोसले, शिवचिवणाऱ्या चोची मधले दाणे मजला शिकवून गेले। बुलंद तरीही असे हौसले, हौसले ये हिंदी शब्द ही है। हौसला, हौसला मतलब आपकी जिद, आप जो एक फर्म सोच रखते हो, डिटर्मिनेशन जो आपका होता है, आप एक पक्की सोच रखते हो, हौसला बुलंद करते हो कि मुझे
ये चीज करनी है, मतलब करनी है। एक बात आपके मन में पक्की आप ठान लेते हो कि कोई चीज मुझे करनी है, मुझे सफलता पानी है किसी चीज में, मुझे यश प्राप्त करना है, तो मैं वो करके दिखाऊंगा। तो वो जो होता है वो बुलंद हौसला आपका होना चाहिए। आप किसी भी हालत में उस हौसले से दूर हटने नहीं चाहिए। आपने जो खुद से ही वादा कर रखा है कि मैं ये करके दिखाऊंगा, उससे आपने दूर नहीं हटना है। आपने जो ठान लिया है एक बार मन में, उसको आपने भूलना नहीं है। आपको वो बात को आधा अधूरा छोड़ना नहीं है। बुलंद तरीही असे हौसले, आपके हौसले बुलंद होने चाहिए। जैसे पिल्लासाठी किती सोसले, मतलब बच्चों के लिए, छोटे छोटे पंछियों के लिए, जैसे पंछी अपने छोटे छोटे